गुड मॉर्निंग भावांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जस्ट आत्ताच उठलो आहे मी. गारट्यामुळं काय सकाळच्यापर्यंत जाग येत नाही, काय ना उठू वाटत नाही. किती जाग आले तरी बाहेरही वाटत नाही अजिबात. आत्ताचे ऊन पडले त्यामुळे मी आत्ताच उठून बाहेर आलो या. आता आत्तापर्यंत उठलो ना, मला हातून मित्र अजून तसंच आहे. गार एकदम जबरदस्त लागतं ना, त्याच्यामुळं जागच येत नाही, उठूच वाटत नाही. गाण्या आमच्या घरी आलाय आणि माझा कॉल घातलाय. गोगल काढ डोक. माझा कॉल घातलाय आणि माझ्यावर शायनिंग करतो या. गाण्या गेला घरी निघून, माझा गॉगल घातला आणि तसाच गेलाय पळून गॉगल घेऊन. माझा कुठं निघाला गाण्या? हा, शाळेत. आणि शाळेचा ड्रेस नाही, रंगीत कपडे घातल्यात. दवाई टाकल्यात वय. तो निघाला शाळेत. जाऊ का, आता शाळेत जातो त्याच्यामुळे शाळा भरी ना त्यांची दिवाळीपासून. त्याच्यामुळं आता तो शाळेत जातो, त्याच्यामुळे माझ्या ब्लॉगमध्ये तो कमी दिसतो मित्रांनो गाण्या. आता मस्तपैकी फ्रेश हो. मोटर चालू केली या, आधी पाणी भरून मग आंघोळ बिघोळ करू. गार लागतं ते भावना. सकाळच्या फार इथंच शेकोटी केली या. पाणी भरून झालं इथलं टाकीतलं. मम्मीनं मी पाईप धराला आणि मम्मीनं पाणी भरलं इथं सगळं. बाकीचे भांडे नेले तिनं लगेच. ब्रश करू आणि मग आंघोळ करू. आता रानात निघालोय मित्रांनो मी. ट्रॅक्टर आला रानात, त्याच्यामुळे तिकडे निघालोय. आबा गेल्यात दादांच्या गाया बांधायला. दादा गावाला गेल्यात ना, त्याच्यामुळे आबा तिकडे गेल्यात. घासाचं रन करायला चाललंय नीट. आबा आलं त्यात राव. कवाशी आलं काय माहिती ट्रॅक्टरपाशी गाया बांधून. गवता तर अजून दैवार आहे, अजून दैवार आहे. रान आमचं निबाड झालंय ना, नांगायला तरी पण त्या घासामुळं तर झालं, त्याच्यामुळं ट्रॅक्टर फिरतो या. खाली बी अवजार एवढं म्हणावं असं लागत नाही. खाली अवजार गवतानं सगळं गतवत आहे. सकाळच्या पारी कवळ्या उन्हात थांबायला वाट बरं वाटतं या. एकदम जबरदस्त लागते. भाऊ तर शेकतच होतं मग, तुम्ही बघितलं असेल. रानपणात आलं तर किती बगळ बिगळ यायला लागलं इथं. किडा माकडं खायला काय बगळ यायला लागलं इथं. ट्रॅक्टरमध्ये बसतो. त्या घोंगराच्या वटीचा आवाज येतो या. खुळ खुळ खुळ. आमची वटी आहे पण त्याला दिले वापरायला. आता गवतानं गतवत भरतंय लगेच सगळं गावात गावात. रान एवढं लेबर आहे ते ताड करतंय. बघत राहायचं माग येतं तिथं फणत चाललंय ते किड वगैरे खायला. हाय असं माग येतात. गवताचा ढीग. तिथं बघा माग लय आल्या हे पडून ते तिथं सगळी रांगच लागली आहे त्यांची. सकाळच्या पर आपलं मस्त रान बी नीट करून झालं ट्रॅक्टरने. आता घरी आलो या. आता उन्हाच्या रकात मस्त रान तापाला आता व्यवस्थित. आता सकाळच्या पारी जेवण करू. भूक लागलं सकाळचं, अजून जेवण केलं नाही काहीच नाही. आता आबा मी जेवण करतोय. मिरचा या जेवणाला तोंडी लावाय झणझणीत. भाजीच गाव इकडं. भाजी काय केली मम्मीनं आज? बेसन पोळीच भाजी आज. एकदम मस्त जेवण झालं मित्रांनो. आता गावात निघालोय या गाडीवर. गावात नाही का वारा आणायचा आहे 3 इंची मोटरला बसवायला. तिथं पाईप आहे, तिथं पाणी मागत राहतं ना, त्यामुळे तिथं वाल बसवायचा आहे. ते वालाना निघालो गावात. आम्हाला वाल तर काय मिळालंच नाही, पण सोन्या गावला येताना गाण्या तिकडे म्हणले आम्ही तिथं आलत. मग सोन्याला आणलं येताना गाडीवर बसवून. घरी जाता जाता बोरं खायला थांबलो आम्ही. सोन्या गेला पुढं बोरीला. तिथं मी गाडी मागायला वस्तू तो गेला पुढं. बोरं बघू पिकलेले आहे ते म्हणतो या. जाता जाता घेऊन जाऊ. लई दिवसात ना बोरं खातो यार. हाय ते का नाही ते काय माहीत बोरं. सोन्या आहे ते का बोरं? हाय ते म्हणतोय. दगड आणतोय काय? हाताला येतं का नाही ते? हाताला येणार होय. आता माझ्या तर कशा द्यायचे हाताला? कसे पाडायचे? एक बोर घेतलं सोन्यापासून. गोड होती बोरं, पण पड नाही ती ओढती बोरं. मस्त बोरं खाऊन झालं. तुला कधी गावली बघू आता तो.
मी बरेच खाली बोललो दात आंबायला लागलं माझा आंबट बोरा खाऊन जास्त आंबट नाही ते गोड येते बस चल लवकर लगेच जाऊ मी ज्येष्ठ आत्ताच घरी पोहोचतो मित्रांनो बघतो तेवढा शर्टर बदलला कारण बोला झाला ना तिथं पाणी येत होतं त्याच्यामध्ये पाणी अंगा ओढलं त्यामुळे शर्ट बदलला मी आता रानात निघालो मका कापायला इथलं शेजारच्या रानातले इथलीच मका कापायचे कारण खाल्ल्या रानात सगळे मका संपलो या आता इथलीच कापून हाय असे घालायचे गाय आणला सगळ्या मका तर आपले कापून झाले या थोडेफार आता हाय त्या गायानं टाकले की झालं मग तिने गायांना खाया टाकून झालं सगळ्यांना तापलं निवांत बसलं 4 वाजेपर्यंत ह्यांचं निवांत डायरेक्ट 4च्या पुढे त्यांचं काय असेल ते गुरांचं खाया पाणी तोवर आता निवांत आबांची तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळे मलाच करावं लागतं गुरांचं थोडंफार आणि निवांत थोडा वेळ आराम करतो व्हिडिओ एडिट करत बसतो थोडा वेळ मस्त आपला व्हिडिओ एडिट करून झाला भावांनो एकदम जबरदस्त खतरनाक बाहेर लागते आधी जर्किंग घालू मग काय आहे ते बाकीचं बघू जर्किंग घातल्याशिवाय काय बरं वाटणार नाही कारण जबरदस्त थंडी लागते चहा पिऊन बसलेली तर इथं सोन्या आणि गण्या आल्या माझ्याकडे गण्या आमचं माझा टॅटो काढायचा येसवाला त्याच्या नावाचा त्याचं साहिल नाव आहे पण आम्ही त्याला गण्या म्हणतो आता येसवाला टॅटो त्याच्या हातावर काढायचा आहे काढून जरा तुम्हाला दाखवतो मित्रांनो टॅटो जमलाय का आपल्याला काढाय आपला साधा आणि सिंपल काढलाय टॅटो हातावर टॅटो काढून निसतो काय सगळे झोपले का काय तर लावले सगळे झोपले सगळे झोपले ते तिथं माझा हातात टाकून मला झोपायला लागेल तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय